नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 ते 21 जानेवारी या आठवड्यातील अतिशय महत्त्वाचे असे सर्व प्रश्नांचे रिव्हिजन पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र सरकारने नुकतेच कोणत्या जिल्ह्यात नवीन आटपाडी संवर्धन राखीव घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सांगली। तर महाराष्ट्र सरकारने सांगली या जिल्ह्यात नवीन आटपाडी संवर्धन राखीव घोषित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच मलकानगिरी विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा। तर ओडिशा राज्यामध्ये मलकानगिरी विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्याने बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक। तर कर्नाटक राज्याने बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच डॉक्टर प्रभा अत्रे यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे शास्त्रीय गायिका। तर महाराष्ट्रातील डॉक्टर प्रभा अत्रे यांचे निधन झालेले आहे, त्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 76वा भारतीय सेना दिन कोठे साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लखनौ। तर 76वा भारतीय सेना दिन लखनौ येथे साजरा करण्यात आला। तर भारतीय सेना दिन कधी साजरा केला जातो हे कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कुंभमेळ्यानंतरचा देशातील दुसरा सर्वात मोठा मेळा गंगासागर मेळा कोठे सुरू झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल। तर जानेवारी 2024 मध्ये पश्चिम बंगाल येथे कुंभमेळ्यानंतरचा देशातील दुसरा सर्वात मोठा मेळा गंगासागर मेळा सुरू करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच अशांततेच्या कारणावरून कोणत्या देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पापुआ न्यू गिनी। तर पापुआ न्यू गिनी या देशामध्ये अशांततेच्या कारणावरून आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते कोणत्या वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2028। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते 2028 या वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रेया म्हणजे CRA नुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बर्निहाट मेघालय। तर क्रेया या संस्थेनुसार मेघालय राज्यातील बर्निहाट हे प्रदूषित शहर आहे, भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2024 मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला? तर याचे योग्य उत्तर आहे बिहार। तर बिहार या राज्य सरकारने जानेवारी 2024 मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 11 ते 17 जानेवारी। तर भारतामध्ये दरवर्षी 11 ते 17 जानेवारी हा आठवडा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या बँकेने सन्मान रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंडसइंड बँक। तर जानेवारी 2024 मध्ये इंडसइंड बँकेने सन्मान हे रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ग्रीन फ्युअल्स अलायन्स इंडिया कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डेन्मार्क। तर डेन्मार्क या देशाने ग्रीन फ्युअल्स अलायन्स इंडिया सुरू केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फहाद अब्दुल्ला हे कोणत्या देशाच्या नौदल दलाचे चीफ ऑफ स्टाफ आहेत जे नुकतेच 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया। तर सौदी अरेबिया या देशाच्या नौदल दलाचे चीफ ऑफ स्टाफ फहाद अब्दुल्ला हे 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 150 सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रोहित शर्मा। तर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 150 सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू बनला आहे रोहित शर्मा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडियन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इस्रो। तर इस्रो या संस्थेला उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडियन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्राउन प्रिन्स फ्रेडरिक एक्स कोणत्या देशाचा राजा झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डेन्मार्क। तर क्राउन प्रिन्स फ्रेडरिक एक्स हा डेन्मार्क या राज्याचा किंवा या देशाचा राजा झालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच दुसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दुबई। तर जानेवारी 2024 मध्ये दुसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शन दुबई येथे आयोजित करण्यात आले आहे।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिमटेक ही दक्षिण कोरियन कंपनी कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सानंद, गुजरात. तर गुजरात राज्यातील सानंद येथे सिमटेक ही दक्षिण कोरियन कंपनी सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय सैन्याद्वारे 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तंत्रज्ञान अवशोषण वर्ष. तर भारतीय सैन्याद्वारे 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच एक्सपेरियन इंडियाचे देश व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनीष जैन. तर एक्सपेरियन इंडियाचे देश व्यवस्थापकीय संचालक आहेत मनीष जैन. तर मनीष जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जानेवारी 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मायकल पात्रा. तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. म्हणजेच 2024 पर्यंत त्यांचा डिसेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच मुनव्वर राणा यांचे निधन झाले ते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे उर्दू कवी. तर उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे जानेवारी 2024 मध्ये निधन झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्रीन रुपया मुदत ठेव योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम. तर भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 हा विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कॅबिनेटने हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहयोगासाठी भारत आणि कोणत्या देशाच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गियाना. तर कॅबिनेटने हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहयोगासाठी भारत आणि गियाना या देशांच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव राजस्थानच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे बिकानेर. तर राजस्थानच्या बिकानेर या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्थेची पायाभरणी कोठे करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे आजरा, गुवाहाटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या कंपनीने कॅपिटल फूड्स कंपनीचा 100% हिस्सा खरेदी केला आहे? याचे योग्य उत्तर आहे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. तर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने कॅपिटल फूड्स कंपनीचा 100% हिस्सा खरेदी केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला प्रथमच इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. तर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील किंवा इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर भारतातील तो पहिलाच प्रकल्प आहे ज्याला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ऑपरेशन अमृत कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ. तर केरळ या राज्यामध्ये ऑपरेशन अमृत हे सुरू करण्यात आलेले आहे जानेवारी 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या बीच गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. पहिले बीच गेम्स 2024 मध्ये मध्य प्रदेश या राज्याने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर पहिले बीच गेम्स 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे सविता कंसवाल. तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 ने सविता कंसवाल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच IUCN रेड लिस्ट मध्ये असुरक्षित म्हणून कोणाला वर्गीकृत करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हिमालयीन लांडगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीती आयोगाच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातून सर्वाधिक लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर जानेवारी 2024 मध्ये नीती आयोगाचे जो अहवाल जारी केलेला आहे त्यानुसार 9 वर्षात पहिल्यांदाच किंवा 9 वर्षामध्ये उत्तर प्रदेश या राज्यातून सर्वाधिक लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर आलेले आहेत. म्हणजे गरिबीतून जे लोक कमी झालेले आहेत त्या राज्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्यातील गरिबीची लोकसंख्या कमी झालेली आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 16 जानेवारी. तर राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? तर 16 जानेवारी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच हवामान परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई, महाराष्ट्र. तर हवामान परिषद 2024 चे आयोजन महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 15 जानेवारी. तर महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी 2024 रोजी साजरा करण्यात आला. तर राज्य क्रीडा दिन हा कशानिमित्त साजरा करण्यात आला किंवा कोणाच्या स्मरणार्थ हा साजरा करण्यात आला ते तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहकारी संस्थांमधील आंतर सहकार मजबूत करण्यासाठी नुकताच पायलट प्रकल्प कोणी सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमित शहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पैठण. तर छत्रपती संभाजीनगर येथील पैठण या ठिकाणी पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन 2024 जानेवारी 2024 मध्ये करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे M.J. अकबर आणि के नटवरसिंग. तर गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन हे पुस्तक M.J. अकबर यांनी के नटवरसिंग यांच्या सहाय्याने लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2024 मध्ये जल्लीकट्टू कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे मदुराई, तमिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाई चिंग-ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे तैवान. तर लाई चिंग-ते हे तैवान या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 13वा दिव्य कला मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर नागपूर या ठिकाणी, महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी 13व्या दिव्य कला मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात कोणी सुवर्ण पदक पटकावले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे योगेश सिंग. तर आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात योगेश सिंग यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 54वी बैठक कोणत्या शहरात सुरू झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे दावोस, स्वित्झर्लंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष फुटबॉलपटू 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे लिओनेल मेसी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी अलीकडेच केलेल्या संयुक्त सरावाचे नाव काय आहे? तर सहयोग कैजिन. भारत आणि जपान या तटरक्षकांनी जो संयुक्त सराव केलेला आहे त्याचे नाव आहे सहयोग कैजिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये लिथियमच्या शोधासाठी करार झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. तर जानेवारी 2024 मध्ये भारत आणि अर्जेंटिना या देशामध्ये लिथियमच्या शोधासाठी करार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आकाश न्यू जनरेशन क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली? आकाश न्यू जनरेशन क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे चांदीपूर, ओडिसा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलात डायरेक्टर जनरल ऑफ नेव्हल ऑपरेशन्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद. तर भारतीय नौदलात डायरेक्टर जनरल ऑफ नेव्हल ऑपरेशन्स म्हणून व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान मोदींनी कोणत्या योजनेतील पक्क्या घरांसाठी 540 कोटी रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता जारी केला आहे? याचे योग्य उत्तर आहे PM जनमन योजना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात दुर्मिळ तिबेटी तपकिरी अस्वल सापडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम. तर जानेवारी 2024 मध्ये सिक्कीम या राज्यात दुर्मिळ तिबेटी तपकिरी अस्वल सापडले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच बर्नार्डो अरेवालो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ग्वाटेमाला. तर ग्वाटेमाला या देशाचे राष्ट्रपती झालेले आहेत बर्नार्डो अरेवालो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच उत्तर पूर्वी महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे उत्तर पूर्वी महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या ठिकाणच्या बेसनाच्या लाडूला GI टॅग देण्यात आला आहे? तर अयोध्या हनुमानगढी येथील बेसनाच्या लाडूला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या जिल्ह्यातील हनुमानगढी या येथील बेसनाच्या लाडूला GI टॅग देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले?
तर द्रौपदी मुर्मू यांनी मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय गायकाने क्लायमेट कॉन्सर्टमध्ये 140 भाषांमध्ये गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला? याचे योग्य उत्तर आहे सुचेता सतीश। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 9व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फरीदाबाद, हरियाणा। 9व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन फरीदाबाद, हरियाणा येथे करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती भाषा भारताची 9वी अभिजात भाषा बनली आहे? तर पारसी। तर फारसी किंवा पारसी या भाषेला भारताची 9वी अभिजात भाषा म्हणून आता जानेवारी 2024 मध्ये ही भाषा ऍड करण्यात आलेली आहे किंवा या भाषेला दर्जा देण्यात आलेला आहे अभिजात भाषेचा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग नुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 4थे। ग्लोबल फायर पॉवर रँकिंग नुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचे स्थान आहे 4थे। तर या रँकिंग नुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत पहिल्या स्थानावरती किंवा पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे ते कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्स आयुथया हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे थायलंड। तर एक्स आयुथया हा सागरी सराव भारत आणि थायलंड या देशाच्या नौदलांमध्ये आयोजित करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2030 पर्यंत रस्ते अपघातातील अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने किती टक्के लक्ष ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 50%। तर 2030 पर्यंत रस्ते अपघातातील अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 50%चे लक्ष ठेवले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 35 वर्षात ग्रँड स्लॅम मध्ये अग्रगण्य खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुमित नागल। तर 35 वर्षात ग्रँड स्लॅम मध्ये अग्रगण्य खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू बनला आहे सुमित नागल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ऑपरेशन सर्वशक्ती कुणी सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय लष्कर। तर भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी कोणाशी करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आयनॉक्स एअर उत्पादने। तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी आयोनेक्स एअर उत्पादने या संस्थेशी किंवा याच्याशी करार केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पूर्व नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे शंतनू झा। पूर्व नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी म्हणून शंतनू झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोर ग्रुपची पहिली बैठक नुकतीच कोठे झाली? तर माले या ठिकाणी भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोर ग्रुपची पहिली बैठक पार पडली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वानेंदु हसरंगा, श्रीलंका। एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे वानेंदु हसरंगा, श्रीलंका या देशाचा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, घोडेस्वारी या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? दिव्यकृती सिंग या घोडेस्वारी या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संभव। लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेचे नाव आहे संभव। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू कोण बनला आहे? याचे योग्य उत्तर आहे रमेश बाबू प्रज्ञानंद किंवा आर प्रज्ञानंद। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आसाम वैभव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर रंजन गोगोई। तर आसाम वैभव पुरस्कार 2023 ने रंजन गोगोई यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। तर आसाम वैभव पुरस्कार हा आसाम राज्याचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्विपक्षीय मालिकेसाठी आयसीसीच्या पहिल्या महिला तटस्थ पंच कोण बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे स्यू रेडफर्न। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत चालवली जाणार आहे? याचे योग्य उत्तर आहे सरयू नदी, उत्तर प्रदेश। नेक्स्ट क्वेश्चन आहे, शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची 12वी महासभा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची 12वी महासभा आयोजित करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या रोगासाठी CHAdOx1 निपाह बी लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत? याचे योग्य उत्तर आहे निपाह व्हायरस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट स्टार्टअप रँकिंग 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणती आहेत? तर गुजरात, कर्नाटक आणि केरळ ही 3 राज्य स्टेट स्टार्टअप रँकिंग 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्य ठरली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियातील सर्वात मोठा विमानचालक कार्यक्रम विंग्स इंडिया 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर हैदराबाद या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा विमानचालक कार्यक्रम विंग्स इंडिया 2024 चे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच वीरा राणा कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश या राज्याच्या दुसऱ्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत वीरा राणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मदुराई जल्लीकट्टू स्टेडियमचे उद्घाटन कोणत्या राज्यात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जोरावर लाईट टँकच्या विकास चाचणीची सुरुवात कोणी केली आहे? याचे योग्य उत्तर आहे DRDO. तर जानेवारी 2024 मध्ये DRDOने जोरावर लाईट टँकच्या विकास चाचणीला सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच सुधारित निधी प्रवाह प्रक्रियेसाठी MPLADS ई साक्षी मोबाईल ऍप्लिकेशन कोणी सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे राव इंद्रजीत सिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश युक्रेनवर ग्लोबल पीस समिट आयोजित करणार आहे? तर स्वित्झर्लंड हा देश युक्रेनवर ग्लोबल पीस समिटचे आयोजन करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी कानुमा हा पशु महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. तर दरवर्षी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कानुमा हा पशु महोत्सव मकर संक्रांतीच्या निमित्त आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्येच्या राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटांची मालिका कोणी सुरू केली? याचे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे बसवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विजयवाडा, आंध्र प्रदेश. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे बसवण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महतारी वंदना योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड. जानेवारी 2024 मध्ये छत्तीसगड या राज्यामध्ये महतारी वंदना योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 19वी नाम शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? तर कंपाला, युगांडा येथे 19वी नाम शिखर परिषद 2024 चे आयोजन युगांडा या देशातील कंपाला या ठिकाणी करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जपान. तर चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरला आहे जपान. 4था देश ठरला होता भारत. तर चंद्रावर उतरणारा पहिला देश कोणता आहे ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोक बोरोक दिवस 2024 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे त्रिपुरा. तर कोक बोरोक याला त्रिपुरी असेही म्हटले जाते. कोक बोरोक ही एक भाषा आहे. तर कोक बोरोक दिवस 2024 त्रिपुरा या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विंग्स इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बेंगळुरू आणि दिल्ली विमानतळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच सशस्त्र सीमा बलच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दलजीत सिंग चौधरी यांची सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर डॉक्टर मनसुख मांडविया. फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक लिहिलेले आहे डॉक्टर मनसुख मांडविया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICICI बँक कॅनडाने कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? तर मनी टू इंडिया हे ICICI बँक कॅनडाने मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पके पागा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. तर पके पागा हॉर्नबिल महोत्सव 2024 चे आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक वाहन एक फास्टॅग उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक वाहन एक फास्टॅग हा उपक्रम सुरू केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 8 अमृत प्रकल्प सुरू केले? तर सोलापूर या शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील 8 अमृत प्रकल्प सुरू केले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IIT मद्रासने ई मोबिलिटी सिम्युलेशन लॅब सुरू करण्यासाठी कोणाशी हातमिळवणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अल्टियर. तर IIT मद्रासने ई मोबिलिटी सिम्युलेशन लॅब सुरू करण्यासाठी अल्टियर या कंपनीची हातमिळवणी केली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 ते 21 जानेवारी या आठवड्यातील महत्त्वाचे 100 प्रश्न पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।